नमस्कार मित्रांनो, मी आकाश भाटकर काम करतो शिपवर. आणखीन एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की एवढ्या सुनसान समुद्रात जर समजा शिपवरती कोण आजारी पडलं तर समुद्रात तर काय दवाखाने, डॉक्टर आणि का हॉस्पिटल वगैरे पण नसतं. मग काय करत असाल? तर टेन्शन नाही मित्रांनो, समुद्रात जरी हॉस्पिटल नसलं तरी आमच्या शिपवरती एक छोटंसं हॉस्पिटल आहे. तेच आज आपण बघणार आहोत. चला तर मग जाऊया. तर इथे आहे आमचं हॉस्पिटल. जाऊया आता आतमध्ये. तर इथे हे 2 बेडचं आमचं छोटंसं हॉस्पिटल आहे. आणि इथे ऑक्सिजन सिलेंडर आहे. श्वास घ्यायला कोणाला जर त्रास होत असेल तर याचा उपयोग होतो. म्हणजे आपल्याकडे कोरोनामध्ये ज्याची कमतरता भासत होती तोच हा ऑक्सिजन सिलेंडर. आणि इथे बेडच्या खाली हे 2 स्ट्रेचर आहेत. तर हा लाकडासारखा जो स्ट्रेचर आहे त्याला नील रॉबर्टसन स्ट्रेचर म्हणतात. शिपवरती अशा छोट्या छोट्या स्पेस असतात, तिथून माणसाला रेस्क्यू करण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि इथे ऑरेंज कलरचा जो स्ट्रेचर दिसतोय त्याला हेलिकॉप्टर स्ट्रेचर म्हणतात. शिपवरून जर पेशंटला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पिकअप करायचं असेल तर या स्ट्रेचरचा उपयोग होतो. तर इथे ही कपाटं वगैरे आहेत आणि कपाटाच्या आतमध्ये आहे ही फर्स्ट एड बॅग. याच्या आतमध्ये काय काय आहे ते आपण आता ओपन करून बघूया. तर हा टिश्यू रोल आहे. आणि या डब्यामध्ये हा सलाईनच्या पाईप वगैरे आहेत सर्व. या डब्यामध्ये सर्व प्रकारची बँडेज आहेत आणि क्रीम वगैरे आहेत. आणि हा आहे रेसिसेटर. आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर तर आहेच, पण पेशंटला हॉस्पिटलमध्ये आणेपर्यंत ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून याचा उपयोग केला जातो. आणि हा पोर्टेबल आहे, याला आपण कुठे पण उचलून घेऊन जाऊ शकतो. आणि इथे ड्रॉवरमध्ये पण हे छोटं मोठं काय काय सामान आहे. पेशंटला पिण्यासाठी इथे मिनरल वॉटर पण ठेवलेलं आहे. वॉश बेसिन पण आहे इथे बाहेर. आणि आता आपण जाऊया हॉस्पिटलच्या वॉशरूममध्ये. तर हा आहे हॉस्पिटलचा वॉशरूम. आणि इथे हा पूर्ण शिपवरती एकुलता एक असा आमचा बाथटब आहे. कोणाची बॉडी वगैरे पेन होत असेल तर यात गरम पाण्यात जाऊन बसू शकतो. तर शिपवरती जॉईनिंगच्या आधी आमचं कंपनी थ्रू फुल बॉडीचं मेडिकल घेतलं जातं. आणि त्या मेडिकलमध्ये जर फिट असलो तरच जॉईनिंग दिलं जातं. आणि जर मेडिकल काय प्रॉब्लेम असेल बॉडीमध्ये तर मग तो सॉल्व करूनच मग आम्हाला शिपवरती जॉईनिंग दिलं जातं. आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावरती त्याच्याच बाजूला चिकटून हे मेडिसिन स्टोअर आहे. याच्या आतमध्ये सगळ्या प्रकारच्या मेडिसिन असतात, सगळ्या प्रकारची लोशन असतात, सगळ्या प्रकारची टॉनिक असतात. आणि हवं नको ते सगळं सामान या स्टोअरमध्ये असतं. पण हे स्टोअर कायम लॉक असतं, ते मी आता तुम्हाला ओपन करून दाखवू शकत नाही. तर असं आहे आमचं शिपचं हॉस्पिटल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इथे डॉक्टर कोण आहे? तर शिपवरती डॉक्टर कोणच नसतो. इथे जो सेकंड ऑफिसर असतो तोच डॉक्टर असतो. म्हणजे त्यांनी 7 दिवसाचा कोर्स केलेला असतो. कोण छोटं मोठं आजारी पडलं की मग तोच त्याला कॅप्सूल वगैरे देतो. आणि मग जास्तच जर कोण आजारी पडलं तर मग कंपनीचे डॉक्टर 24 तास फोनवरती अवेलेबल असतात. ते तिथून मग सांगतात तसे तो मेडिसिन देतो. आणि जर एकदमच कोण भरपूरच आजारी पडलं, एकदमच क्रिटिकल कंडिशन असेल तर कंपनी हेलिकॉप्टर पाठवते. ते पण जर शक्य असेल तर जमिनीच्या वगैरे जवळशी बसली तर मग ते हेलिकॉप्टर येतं आणि मग त्या माणसाला पिकअप करून मग हॉस्पिटलमध्ये घेऊन जातं.
आणि तसंच आम्ही जॉईनिंग जेव्हा करतो तेव्हा पण एलिमेंटरी फर्स्ट एडचा 3 दिवसाचा कोर्स कंपनी कंपल्सरी करून घेते. आणि तसं बघायला गेलं तर शिपवरती कोण कधी आजारी पडत नाही, म्हणजे ताप सर्दी खोकला वगैरे कधी होत नाही. मी पण मला कधी शेवटचं ताप कधी आलेला शिपवरती मला आठवतच नाही. त्याचं मेन कारण आहे इथली फ्रेश हवा. शिपमध्ये तर कसलंच पोल्युशन वगैरे नसतं, त्याच्यामुळे कोण इथे सहसा आजारीच पडत नाही. बाकी मग कशी वाटली इन्फॉर्मेशन कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.